जिंदगी और मौत अल्लाह के हाथ में, वो तो कभी भी आना है। और ऐसे जिंदगी जी के कुछ फायदा नहीं दहशत में, डर में। बेबाक होकर जिंदगी जी के लोगों के वास्ते काम करने में सही मतलब है। पोलिसांना तुम्ही जे काही अर्ज दिला होता त्याच्यातून काही सध्या झालंय का आतापर्यंत? नमस्कार, युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या आपण नगर संभाजीनगर रोडवरील एका चहाच्या टपरीवर आहोत। समोर महानगरपालिका आहे आणि महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला दिसतंय। आणि आपल्यासोबत शेख मुदस्सर अहमद इसाक हे आपल्यासोबत आहेत। सध्या काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत। जसं आपण पाहिलं की 2-3 दिवसापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांनी आरोप केले होते की कुठेतरी मला मारण्याचा प्रयत्न केला जातोय वगैरे वगैरे। ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आता ते पुन्हा सक्रिय झालेले आहेत प्रचारासाठी। कसं पाहता, काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युअली 2-3 दिवसापूर्वी नाही, मागच्या आठवड्यात शुक्रवारी रात्री माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर माझी आता रिकव्हरी होऊन मी पुन्हा प्रचारात किंवा लोकांच्या गाठीभेटीमध्ये सक्रिय झालेलो आहे। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो, ज्यावेळेस तुम्ही आरोप केले तर अनेक प्रश्न त्यातून निर्माण झाले, अनेक प्रश्नचिन्ह त्याच्यातून निर्माण झाले की कसं काय काय घडलं होतं, नेमकं कसं घडलं होतं आणि त्यानंतर पोलिसांना तुम्ही जे काही अर्ज दिला होता त्याच्यातून काही सध्या झालंय का आतापर्यंत? त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं होतं का मी जी माझ्यासोबत घटना घडली त्या संदर्भात रीतसर माननीय SP साहेबांना तक्रार नोंदवलेली आहे। तीही लेखी स्वरूपात नोंदवली मी। तर ते आता त्यांचा पुढचा जे आहे तपासाचा मुद्दा आहे आणि मला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे का ते मला न्याय देतील आणि दोषींवर कारवाई होईल। निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सगळा घटनाक्रम होता तो संपलेला आहे। आता तुम्ही पोलिसांकडे मागणी देखील केली। आणि दुसरा प्रश्न, ज्यावेळेस आपण बोलत होतो मागच्या ज्यावेळेस तुम्हाला मार लागला होता, तुम्ही पडले होते SP ऑफिसला, ज्यावेळेस आपण तुमची मुलाखत घेतली होती त्यावेळेस तुम्ही त्या अर्जामध्ये हे पण आरोप केला होता की मी जिथं जिथं मीटिंग्स घेतो, जिथं जिथं लोकांना भेटतो तिथं तिथं जाऊन त्यांना दमदाटी केली जाते। त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जे धडक देण्यात आली गाडीने की तुम्हाला जे काही ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर तुम्हाला काही अशी दहशत जाणवते का? दहशतीचा ते प्रश्न नाहीये, कारण मी हे जे करतोय हे लोकांसाठी करतोय। तसं पाहिलं तर माझा व्यवसाय सेट आहे, माझी वाईफ डॉक्टर आहे, माझे मुलं मुली चांगल्या शाळेमध्ये शिकतात। मला हा काही माझा व्यवसाय नाही आहे नगरसेवक पद म्हणजे। मी हे जे काय करू राहिले लोकांसाठी करू राहिलो आणि मी हे निवडून पण त्यासाठी जीव राहिले की काही असे प्रश्न असतात का ते जे नगरसेवकच सोडू शकतो आणि याच्यामध्ये दहशत असण्याचा काही प्रश्न नाही माझ्यावर। कारण देखो जिंदगी और मौत अल्लाह के हाथ में, वो तो कभी भी आना है। और ऐसे जिंदगी जी के कुछ फायदा नहीं दहशत में, डर में। बेबाक होकर जिंदगी जी के लोगों के वास्ते काम करने में सही मतलब है। आता जे वातावरण सध्या मुकुंदनगरमध्ये तापलेलं आपल्याला दिसतंय, काय वाटतं तुम्हाला कोणत्या मुद्द्यांच्या अवतीभोवती निवडणूक होईल? प्रथमतः मुकुंदनगरची जी निवडणूक आहे माझ्या मते ही विकासावर व्हायला पाहिजे, परंतु तसं काही तिकडचं चित्र दिसत नाही। बरेचसे उमेदवार हे त्यांच्या पाठीमागे जे धंदाटे त्यांच्या जीवावर रिंगणात उतरू राहिले आणि त्यांच्या जीवावर ते प्रचार करू राहिले आणि त्यांच्या जीवावर ते निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहू राहिले। तर तुम्ही कोणाच्या जीवावर नेमकं निवडणूक लढवणार आहात? तुम्ही जसं म्हटलेत की जे धनदांडके लोक आहेत त्यांच्या जीवावर जे लोक आहेत, काही लोक ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या जीवावर जिंकून येतील असं त्यांना वाटतं। तुम्ही कोणाच्या जीवावर निवडणूक लढवताय? मी गोरगरीब जी मायबाप जनता आहे त्यांच्या जीवावर निवडणूक लढू राहिलो आणि इंशाअल्लाह मैं जीतूंगा। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण जर पाहिलं मुकुंदनगरमध्ये स्थानिक सध्याचे प्रश्न कोणते आहेत जे सोडवले पाहिजेत? मुकुंदनगरमध्ये बरेच प्रश्न आहे, प्रामुख्याने रस्ते आहे, पाणी आहे, लाईट आहे। या विविध प्रश्नावर मी प्रामुख्याने भर देणार आहे। निश्चितच या ठिकाणी शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्यासोबत आपण बोलत होतो आणि जे काही आजपासून ते सक्रिय झालेले आहेत त्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। एकंदरीत मुकुंदनगरकरांना तुम्हाला मुकुंदनगरबद्दल काय वाटतं, मुकुंदनगरच्या मुख्य समस्या काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।